श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू याच दिवशी आणावा. तर लक्ष्मीपूजनाला आपण झाडू पूजत असतो. हा झाडू खूप महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा झाडू महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे. झाडू कसा आणायचा, कधी आणायचा, कुठल्या दिवशी घेऊन यायचा आहे, तो आणल्यानंतर त्याची पूजा कशी करायची आहे याची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. झाडू ही अशी वस्तू आहे की सर्वांच्या घरी असते. साफ करायची असेल तर आपण झाडूचा उपयोग करत असतो. झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. आता बऱ्याच प्रकारचे झाडू असतात. अगोदरचे लोक याला केरसुनी म्हणत असत. बरेच प्रकार निघाले आहेत. मोठ्या दांडीचा झाडू व शिराई पण म्हणतात. पण लक्ष्मी पूजनाला आपण छोट्या झाडू ठेवला जातो. तर हा छोटा झाडू न चुकता धनत्रयोदशीला आणायचा आहे. ही खूप महत्त्वाचं आहे की धनत्रयोदशीला बरेच लोक सोनं खरेदी करतात. झाडूमध्ये लक्ष्मी म्हणजेच धन समृद्धी असते. त्यामुळे झाडू हा धनत्रयोदशीलाच आणायचा आहे. या दिवशी तुम्ही कोणत्या पण टाईममध्ये आणू शकता. सकाळी आणू शकता किंवा संध्याकाळी किंवा दुपारी आणू शकता. परंतु याच दिवशी घेऊन येणे खूप जरुरी आहे. जर तुम्ही अगोदरच नवीन झाडू आणलं असेल तरी काही हरकत नाही. घरात स्वच्छतेसाठी किती पण झाडू असो कमी पडतात. परंतु हा छोटा झाडू धनत्रयोदशीला घेऊन यायचा आहे. हे खूप जरुरी आहे. झाडूमुळे आपल्या घरातील घाण बाहेर पडते. घर स्वच्छ राहते. स्वच्छता पावित्र्यता धन संपत्ती आपोआप येते असते. कारण जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी असते. स्वच्छतामुळे घरातील दरिद्रता, पावित्र्य, रोगराई हे दूर होते व माता लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो. त्यामुळे या झाडूला खूप महत्त्व आहे. म्हणून महत्त्वाच्याच दिवशी हा झाडू आणला जातो. झाडू हा आपल्या घरात सकारात्मकता आणतो. पाहिले असेल तुम्ही, आपल्याला चुकून झाडूला पाय लागला असेल तर पाया पडतो. आपण लहानपणी असताना झाडूला पाया लागला की आई वडील सांगायचे की पाया पड. व अजून पण आपण सांगतो आपल्या मुलांना. का बरं? झाडू हे माता लक्ष्मीचे रूप असते. म्हणून लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो. असे पण आपण लक्ष्मीपूजनला आपण पूजा करतो. परंतु